सिंधुदुर्ग जिल्हा इतिहास, राजकारण आणि संस्कृतीचा सागरकाठचा दीपस्तंभ भाग 5. सिंधुदुर्ग जिल्हा हा किल्ल्यांचा जिल्हा आणि विविध सांस्कृतिक घडणाचा जिल्हा असे आपण मानले जाते. आधुनिक काळातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजकीय वाटचाल स्वातंत्र्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. भौगोलिक विस्तार, दुर्गम भाग आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला होता. जिल्हा निर्मितीमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख झाले आणि विकास प्रक्रियेला गती मिळाली. स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या राजकीय ओळखीला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. जिल्हा निर्मितीनंतर स्थानिक नेतृत्व पुढे आले. ग्रामीण प्रश्न, शेती, मत्स्य व्यवसाय, रोजगार, रस्ते आणि शिक्षण हे राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले. कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गचे राजकारण तुलनेने शांत, स्थिर आणि स्थानिक गरजांवर आधारित राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासन जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा जेव्हा स्वतंत्र जिल्हा झाला तेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रगती दिसून येते. इथे पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता आणि रोजगार हमी योजना यासारख्या योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या. पंचायत राज व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनात सहभाग वाढला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसभा, महिला बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांमुळे लोकशाहीची मुळे अधिक खोलवर रुजली गेली. स्थानिक प्रश्नांवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची संस्कृती या जिल्ह्यात विकसित झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समकालीन सामाजिक प्रश्न जर बघितले तर आपल्याला असे दिसून येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यासमोर काही समकालीन सामाजिक आणि आर्थिक आव्हाने आहेत. मर्यादित औद्योगिकरणामुळे रोजगाराच्या संधी कमी असून त्यामुळे तरुणांचे मोठ्या शहराकडे स्थलांतर वाढले आहेत. शिकलेले नवयुवक हे नोकरीसाठी शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. शेतीवरील अवलंबित्व, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरता याचा परिणाम ग्रामीण जीवनावर होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारत आहेत. असल्या तरी दुर्गम भागांमध्ये अजूनही अडचणी आहेत. तेथे अजूनही प्रगतीची, विकासाची वाटचाल हे धीम्या गतीने होत आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी कौशल्य विकास आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात अधिक लक्ष देणे आवश्यक झालेले आहेत. पर्यावरण आणि शाश्वत विकास बघता सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग संपन्न असल्यामुळे पर्यावरण संवर्धन ही मोठी जबाबदारी आहे.
पर्यटन वाढ, बांधकाम, खाणकाम आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणावर ताण येऊ शकतो. त्यामुळे शाश्वत विकासाचा विचार करूनच पुढील धोरणे आखणे आवश्यक झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समुद्र किनारे, खारफुटीची जंगले, वनसंपदा आणि जैवविविधता यांचे संरक्षण केल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा सुरक्षित राहील. पण सध्याच्या वाढत्या पर्यटनामुळे येथील लोक सिव्हिलायझेशनकडे त्यांचा कल जास्त होत आहे. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्याला थोडा धक्का लागू शकतो. स्थानिक लोकांचा सहभाग घेऊन पर्यावरणपूरक पर्यटन आणि विकास मॉडेल राबवणे ही काळाची गरज येथे झालेली आहे. भविष्यातील जर दिशा बघितल्या तर सिंधुदुर्गाच्या जिल्ह्याच्या भविष्यातील विकासासाठी शेती, मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि लघु उद्योग यांचे संतुलित विकास धोरण आवश्यक आहे. कौशल्याधारित शिक्षण, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, डिजिटल सुविधा आणि पायाभूत विकास यावर भर दिला जात आहे. या विकासांवर भर दिल्यास जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. युवकांनी स्थानिक पातळीवरच संधी निर्माण कराव्यात. यासाठी शासन, समाज आणि उद्योग यांचा समन्वय साधणे आवश्यक झालेला आहे आणि ही काळाची गरज सुद्धा आहे, जेणेकरून शहराकडे कल असलेला युवक हा गावातच राहील. सांस्कृतिक वारसा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणे ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरी ताकद ठरू शकते. सिंधुदुर्ग जिल्हा हा इतिहास, शौर्य, संस्कृती आणि निसर्ग यांचा संगम आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत या जिल्ह्याने अनेक ऐतिहासिक टप्पे पाहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार शक्तीपासून ते आजच्या विकास प्रक्रियेपर्यंत सिंधुदुर्गची वाटचाल ही प्रेरणादायी आहे. सांस्कृतिक समृद्धी, धार्मिक सहअस्तित्व, लोककला, परंपरा आणि निसर्ग सौंदर्य यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर आपले वेगळं स्थान राखून आहे. भविष्यातही ह्या जिल्हा आपल्या वारशाचे जतन करत विकासाच्या नव्या दिशा गाठेल अशी आशा बाळगता येते. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन क्षेत्रात सुद्धा विकसित आहे. येथे दरवर्षी किमान हजारो ते लाखोच्या दरम्यान लोक या पर्यटन स्थळांना व्हिजिट करते.